सर्व संतांनी कृष्णाचं चरित्र गायलं आणि वारकरी संप्रदायाच्या अधिष्ठानामध्ये कृष्ण अवतारातला अ, जो वृंदावनातला त्याचा अवतार आहे, त्याचा संबंध जास्त आहे. त्यामुळे कृष्णाच्या लीळांचं वर्णन करणे हे सर्व संतांनी केलेलं आहे. सर्व संतांनी केलेलं आहे. अगदी रामदासांनी सुद्धा ते वर्णन केलेलं आहे. आणि सर्व संतांनी कृष्णाच्या लीळांचं वर्णन करताना कथानकावर भर दिलेला आहे. कारण ती पुराण पद्धतच आहे. ते गोष्टी सगळ्या सांगितलेल्या आहेत कृष्णाच्या. सांगता-सांगता अर्थातच आध्यात्मिक संदेश प्रत्येकानं दिलेला आहे. तुकारामांची ती आध्यात्मिक संदेश देण्याची पद्धत आहे, ती इतरांपेक्षा शैली वेगळी आहे, तीव्र आहे. सोपाच प्रसंग सांगायचा आणि त्यातून अत्यंत वर्म जे असतं, मर्म जे असतं त्याला स्पर्श करायचा. ही तुकारामांची शैली आहे. तर कालिया मर्दनाचा प्रसंग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. वृंदावनामध्ये त्या यमुनेच्या डोहामध्ये कालिया येऊन बसला आणि मग ही मुलं खेळत असताना अर्थात कृष्ण त्यांच्यामध्येच होता. त्यांचा चेंडू तिकडे गेला आणि तो त्या कालियानं हडप केला आणि मग कृष्णाला त्यामध्ये डोहामध्ये उतरायला लागलं आणि तो गायब झाला, दिसेनासा झाला. कृष्ण दिसेनासा झाल्यानंतर या सगळं गोपांनी म्हणजे त्याच्या मित्रांनी अ, आकांत मांडला. अगदी यशोदेपर्यंत ती बातमी गेली. सगळे अस्वस्थ झाले. कृष्ण मात्र त्या डोहामध्ये जाऊन त्या कालिया मर्दनामध्ये गुंतलेला होता आणि तो त्या फण्यावर त्याच्यात उभा राहिला शेवटी त्याला हरवून आणि मग त्या फण्यासकट तो कालिया त्याला घेऊन वर आला. असं फार सुंदर असा तो लीळेतला तो एक एक प्रसंग आहे. आता त्या प्रसंगाचं वर्णन तुकाराम कसं करतात बघा. आपल्याला माहिती असलेला प्रसंग आहे. पण तुकाराम कसं वर्णन करतात बघा. अतिशय 4 ओळीचा हा अभंग आहे. पण किती त्रोटकपणे आहे, पण किती वर्णन तर करायचंच आणि परत आपला हा आध्यात्मिक संदेश पण द्यायचा. मी 2 अभंग वाचणार आहे कारण हे जोडून आहेत. अवघी मिळोनी कोल्हाळ केला. कोल्हाळ केला म्हणजे कोलाहल केला. दंगा केला सगळ्या गोपांनी एकत्र येऊन, "अरे कृष्ण कुठे गेला? कृष्ण कुठे गेला?" म्हणून रडायला लागले. अवघी मिळोनी कोल्हाळ केला, आता होता म्हणती गेला. अरे आत्ता आमच्यात तर खेळत होता. आत्ता कुठे गेला हा? आपलिया रडती भावे, जया सवे जया परी. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं रडतो, देव गेला म्हणून. ह्यामध्ये कसला मेटाफर आहे, रूपक आहे ते तुम्ही लक्षात घ्या. हा प्रपंचाचा खेळ चाललेला आहे. या खेळात देवाबरोबर आपण खेळत असतो. देव आपल्या सन्निध असतो. अचानक आपल्याला झोकांडीत येऊन तो कुठेतरी निघून जातो आणि मग आपल्या लक्षात येतं, की आता आता होता, आता गेला. आणि मग "आपुलिया रडती भावे, जया सवे जया परी." असं 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 म्हणताय. अवघे मिळूनही कोल्हाळा केला. पण आपुलिया रडती भावे, जया सवे जया परी. प्रत्येक गोप गोप जो आहे, तो आपल्या आपल्या पद्धतीनं कृष्णाची आठवण करून रडायला लागलेला आहे. चुकलो आम्ही खेळता खेळ. कसं नाट्य आहे तुकारामाच्या सांगण्यामध्ये. चुकलो आम्ही. चुकलो आम्ही खेळता खेळ. आमचीच काहीतरी चूक झाली. आमचीच काहीतरी चूक झाली. हा पश्चात्ताप आहे प्रत्येकाला झालेला. देव गेला कसा? आमच्यात खेळणारा आमचा सवंगडी होता, तो नाहीसा कसा झाला? चुकलो आम्ही खेळता खेळ. हा प्रपंचाचा खेळ खेळताना देवाचं विस्मरण झालं. देव आमच्या हातून निसटून गेला. ह्याची सगळ्यांना वैषम्य आहे. चुकलो आम्ही खेळता खेळ गेला गोपाळ हातीचा. हातीचा होता, अगदी हाताशी होता. पण आम्ही त्याला गृहीत धरला. आम्ही त्याला गृहीत धरून चाललो. खेळत बसलो. हां, स्वतःची इंद्रिय रिझवत बसलो त्याच्या सहाय्यानं. तो सहाय्यभूत होता, आमच्याशी खेळत होता. आमच्या लक्षात हे यायला पाहिजे होतं, की आम्ही ह्याच्या पलीकडे जावं त्या खेळाच्या. म्हणून तो आमच्या संगतीला आलाय. तेच विसरलो आणि आम्ही केवळ खेळातच रममाण झालो. आम्ही खेळात रममाण झाल्याचं बघून तो नाहीसा झाला. आता आम्ही काय करू? असं गोप म्हणतायत. चुकलो आम्ही खेळता खेळ हा पश्चाताप आहे. चुकलो आम्ही खेळता खेळ गेला गोपाळ हातीचा. अशी 3 ओळीमध्ये चित्र निर्माण करून तुकाराम कशी एक चपराक देतात बघा ह्या सगळ्या रडणाऱ्या गोपांना. म्हणजे आपल्यालाच म्हणजे ते काय म्हणतात, तुका म्हणे धावती थडी. धावती थडी म्हणजे फक्त किनाऱ्यापाशी रडत फिरतात हे गोप. तुका म्हणे धावती थडी न घाली उडी आत कोणी. ही जी ही जी यमुना आहे ना, कालिंदी म्हणतात त्याला. तिथं ती काळी दिसते मथुरेच्या जवळ म्हणून त्याला कालिंदी म्हणतात. ह्या कालिंदीमध्ये की जिथं हात बसलेला आहे तो भुजंग बसलेला आहे कालिया, तिथे कृष्णाने उडी घातलेली आहे. त्याच्या पाठोपाठ माझा कृष्ण कुठं गेला म्हणून उडी घालायची कोणाची प्राज्ञा आहे का? तुम्ही फक्त काठावरच फिरत राहणार. तुम्ही डोहात उडी मारणार आहात का?
असं असं तुकाराम फटकन आपल्याला विचारतात आणि मग आपल्या लक्षात यायला लागतं ते नीट वाचत असताना, की हा कालिया म्हणजे आपल्याच इच्छांचा, वासनांचं प्रतीक आहे. हे डोह म्हणजे आपल्या अंतर्मनाचं प्रतीक आहे आणि तो कृष्ण जो आहे तो मायाशी वर सरफेसवर येऊन खेळतो पृष्ठभागावर आणि आत दिसेनासा होतो. कालिया पण आत आहे. त्याच्याशी लढणारा कृष्ण पण माझ्याच आत आहे. मला वर-वरचं जगणं सोडून द्यायला पाहिजे. मला तीरा-तीराशीनं फिरणं सोडून द्यायला पाहिजे आणि मला माझ्या मनाच्या डोहामध्ये आत खोल उडी मारून खोल उतरायला पाहिजे. खरी तपश्चर्या तिथे आहे. खरं साधन तिथं आहे, असं तुकाराम सांगतो केवळ 4 ओळीमध्ये. हे तुकारामांचं वैशिष्ट्य आहे. जय जय राम कृष्ण हरी.